तर मी आज तुम्हाला कंजूस कानूनची गोष्ट सांगणार आहे. एक कंजूस कानून नावाचा माणूस राहत असतो. तो ना आपले स्वतःसाठी काही करतो आणि ना आपले मूल आणि बायकोसाठी काही करतो. कारण तो खूप कंजूस असतो. तर एकदा काही लोक देवाच्या मंदिरासाठी दान मागायला येतात. तुम्ही काही दान करणार का? तर त्याच्याकडे तुटलेलं हंडी असतं. तर मग ते तुटलेलं असतं. तर मग तू विचार करतो जाऊ दे हेच दान म्हणून देऊन टाकू, म्हणून तो देऊन टाकतो. तर पण तो लोकांना तुटलेलं दिसतो म्हणून ते म्हणतात की तू वापस घे, पण तो वाढायला नको. पण ते म्हणतात की नाही तुमच्या हे घ्या. मग तो विचार करतो की अरे नदी जो आहे नदी त्याच्यात टाकून येतो, म्हणून तो नदीमध्ये टाकतो. मग मासेमारी ते जाळ्यात तो फसतो. पण कंजूस माणसाच्या हंडीमध्ये ती हंडी फसते माशाच्या जाळ्यात. तो म्हणतो की तुमच्यामुळे माझं नुकसान झालं आहे, त्याचे पैसे द्या. तर मग आणि मग दुसऱ्या दिवशी तो म्हणतो थांब मी याला जमिनीतच लपवून टाकतो जमिनीत, म्हणून तो जमिनीत खोदून ते लपवून टाकतो. तर वरती चोर येतात, त्यांना वाटतं की हा काही पैसे लपवतो आहे म्हणून ते खोदतात. पण त्यांना दिसतं काय हंडी. मग त्यांना येतो राग. ते काय करतात त्याची तो खिडकी आहे ना त्याच्यावर देतात फेकून आणि भिंत ती त्याच्या घरची खिडकी तुटलेली असते. तर मग म्हणतो अरे देवा, म्हणून त्याला रिपेरिंगचे पैसे द्यावे लागतात, दुरुस्तीचे पैसे द्यावे लागतात. तेव्हा त्याची जो बायको आहे ना ती समजवते त्याला की तुम्ही कंजूसपणे वागले, कंजूसपणा केला, त्याच्यामुळे देवाने तुम्हाला ही शिक्षा दिली. जर का तुम्ही चांगलं दान केलं असतं तर असं झालं नसतं. मग त्याला त्याची चूक लक्षात येते. मग तो म्हणतो की हो रे बाबा, मी चांगलं वस्तू दान केली असती तर असं झालं नसतं. म्हणून तो त्या दिवसापासून काही कंजूसपणा करत नाही. म्हणून दान करताना जो वस्तू जो चांगली आहे ती दान करायला पाहिजे. अशी होती कंजूस कानून या माणसाची गोष्ट. बाय.